मंडळी मानाचा मुजरा, मुजरा छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजीराजांना, मुजरा त्या सर्व स्वराज्याच्या शिलेदारांना, मुजरा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना, मुजरा किल्ले रामसेसला, मुजरा त्याच्या महापराक्रमी अनामिक किल्लेदाराला, मुजरा इतिहासातील अनभिज्ञ लढवय्या रामसेसला. हिंदू भूमीच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी न भूतो न भविष्यती असा छेडलेला महासंग्राम किल्ला रामसेस. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा ह्याकरता त्यांनी सरनोबत हंबीरराव मोहिते यांना दख्खनचं प्रवेशद्वार असलेलं वैभव संपन्न शहर बुरहाणपूर लुटण्यास सांगितलं. ते इतकं लुटलं की अगदी नेस्तनाबूत झालं. हा होता औरंगजेबाला पहिला तडाखा. दुसरा तडाखा म्हणजे औरंगाबाद शहर, तेही पूर्णपणे लुटत धनदौलत स्वराज्यात आणली. आणि तिसरा तडाखा म्हणजे औरंगजेबच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याचा मुलगा शहाजादा अकबर हा संभाजी महाराजांच्या आश्रयास आला. एका पाठोपाठ एक धक्के मिळालेला औरंगजेब प्रचंड चिडला, संतापला आणि त्यानं दरबार बोलवला. सल्तने हिंद शहनशाह औरंगजेब बादशाह तशरीफ ला रहे हैं. निगाह रखो, मेहमान रखो, होशियार. जहां पनाह पधार रहे हैं. निगाह. खामोश, बस करो ये खुशामद. वो सिवा का बेटा काफर संभा हमें ललकार रहा है, हमारी सल्तनत को लूट रहा है. पहले बुरहानपुर, फिर हमारे नाम से बसा हुआ औरंगाबाद पूरी तरह तबाह करके वो काफर धन दौलत लूट कर भाग चुका है. हमारी शोहरत मिट्टी में मिलाकर भागा है और हमारे एक से बढ़कर एक सरदार सिर्फ तमाशा देख रहे हैं. मैं खाने में बैठकर शराब पी रहे हैं. हमें लगा सिवा के इंतकाल के बाद उसका वो छोटा सा स्वराज हमारी मुगलिया सल्तनत में हमारे बहादुर सरदार शामिल कर लेगा. लेकिन हुआ क्या? वो काफर संभा घर में घुसकर हमें ललकार रहा है. वो लोग कौन है इस दरबार में जो संभा को ललकार सकता है किसी में हिम्मत? या हमें ही जाना पड़ेगा उसके खिलाफ लड़ने के लिए? बोलो कौन हमारी कामयाबी को मुकम्मल करेगा? बोलो. जहां बना उन मराठों की जान उनके किलों में होती है. हमसे लूटी हुई धन दौलत वहीं पे लेके छिप जाते हैं. तो उनसे उनके कीले छीन लो, खुद ब खुद घुटने टेकते रेंगते आएंगे हमारे सामने. सोच तो बहुत अच्छी रखते हो शहाबुद्दीन खान. तो बताओ कौन सा किला जीत लोगे पहले? जहां बना नासिक के पास एक छोटा सा किला है, रामशेष. उसके आजू बाजू में कोई गहरा जंगल ना ही पहाड़ियां है और तोफे और दारूगोला भी नहीं है हुजूर. एक खाली मैदान में है किला रामशेष और सिर्फ 500 मराठे किले पे है. अच्छा, बहुत खूब, बहुत अच्छे. तो बताओ शहाबुद्दीन खान कितने दिन में जीत सकते हो ये किला? सिर्फ एक दिन काफी है हुजूर, और हमारा चांद तारा उस किले पे लहराता होगा. इंशाल्लाह. जाओ शहाबुद्दीन जाओ. साथ में तलपत बुंदेला, रतन सिंह, बेशुमार दौलत, फौज, हाथी, घोड़े, ऊंट, तोप गोले, बंदूकें जो चाहे साथ लेके जाओ. लेकिन हमें उस संभा की शिकस्त चाहिए. तबाह कर दो उसका छोटा सा मुल्क, हमें तभी सुकून मिलेगा. जाओ. चारों तरफ से रामसेस को घेर लो. न कोई रसद
बंदूक तोप गोले ना ही मराठे किले पे जा सकते हैं ना ही आ सकते हैं। घेर लो चारों तरफ से किले को, घेर लो। धनी, हजारोंची फौज समुद्र लाटेसारखी हिंदवी स्वराज्यावरती चढाई करण्याकरता किल्ला रामसेच घ्यायला आली आहे. अरे येऊ दे की जंगी स्वागत करूया त्यांचं, नाही तशी आपली रीतच राहू आणि त्यांचं स्वागत करू आणि गडाला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक घालू. त्यात बी त्यांची भूक भागली नाहीच तर भाले आणि बाण आहेतच. पण सरदार, अहो त्याच्याकडं तोफा, भरमसाठ दारू गोळा आणि 10-15 हजाराची फौज आहे. आपल्याकडं ना तोफा ना दारू गोळा ना मोठी फौज. अरे आपण छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याची चाकरी करतो, त्या पैक्यासाठी नाही रे. आपला धर्म, भगवा ध्वज, हिंदवी स्वराज्य, आई बहीण, मंदिरातील देवदेवता शाबूत राहावी यासाठी आपली स्वामीनिष्ठा त्या छत्रपतींच्या पायाची. असाधारण धैर्य, दुर्दम्य जिद्द आणि अद्भुत पराक्रम गाजवलेले आपले महाराज. आपण त्यांचे मावळे आहोत. संकट आलं तरी बी गनिमी कावा हायचकी हे महाराजांचे गुण आपल्या रक्तामध्ये आहेतच. तोफा नसल्या म्हणून काय झालं, लाकडाच्या ओणक्याच्या तोफा बनवा आणि जनावरांचं कातड लावा. बोला हर हर महादेव. लगता है ये मराठे बिना लड़े ही हमारे हवाले किला करेंगे. चलो चलो चलो, आगे बढ़ो, किले पे कब्जा करो. जलगार हो, येऊ द्या त्या खानाला आपल्या टप्प्यात. कुणी कुठं बी हालचाल करू नका, प्रतिकार करू नका. तटबंदीवरती मोठमोठ्या शिळा तयार ठेवा आणि गोपनी पण दगड कुठं हाय ती बी घ्या बरोबर. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर आम्ही परत फिरणार नाही. अरे मराठे अशा जखमा देऊ. वेढा पडला साऱ्या किल्ल्याला, त्यांची रसकिंनी उभे स्वागताला. शत्रू रक्ताचा अभिषेक झाला रामसेजला. हर हर महादेव नद भिडे जाऊन गगनाला जी, जाऊन गगनाला जी, जाऊन गगनाला जी, जाऊन गगनाला जी. हुजूर, कैसे है ये मराठे? पत्थरों से खेलते हैं, पत्थरों से. शैतान है शैतान काफिर मराठे. दाग दो तोपों को किले पर, गोलों की बरसात करो. बस कुछ घंटों में ही किला हमारे कब्जे में होगा. जाओ तो जाओ, जाओ तोपे, जाओ. त्या जोरदार प्रत्युत्तर त्या खानाच्या तोफेला आपल्याही तोफा डागा. उन मराठों की दो गोलों से हमारी फौज मर रही है. हमारी तोपें हम पे ही कहर ढा रहा है हुजूर. उनकी एक लखने की तोप हमारी 10 तोपों से भारी है हुजूर. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो, पीछे लो तोफे पीछे लो. रामसेनचा किल्लेदार अनुभवी, धाडसी आणि लढवय्या वृत्तीचा होता. त्यांनी बनवलेल्या लाकडाच्या तोफांनी मोगली फौज आणि त्याच्या तोफांना नेस्तनाबूत केलं. तोफा पुढे घेतल्यावर मराठ्यांची तोफ आग ओकायची आणि मागे घेतल्यावर तोफातील गोळे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हते. शाबुद्दीन खान पूर्णपणे चक्रावून गेला. आता काय करायचं, कसा जिंकायचा हा किल्ला, जहाबंदांना काय सांगायचं याचं उत्तर 6 महिने झाले तरी मिळालं नव्हतं. किल्ल्याच्या जवळच्या असलेल्या एका टेकडीवर किल्ल्याच्याच उंचीचा एक लाकडी बुरुज
दमदमा उभा केला. अगर हमारे तोहफों से निकले हुए गोले उस किले की एक दीवार भी नहीं गिरा पाए तो क्या हुआ? उस किले की ऊंचाई सा लकड़ी का दमदमा बनाएंगे जहां 50 तोहफे और 500 फौज खड़े होकर मुकाबला कर सकेगी. तोड़ दो आजू बाजू के पेड़, सारा जंगल तोड़ दो, लकड़ियां इकट्ठा करो. जाओ भागो, तोड़ दो जंगल, लकड़ियां इकट्ठा करो. और ऊंचा, और ऊंचा, इस किले की ऊंचाई के इतना दमदमा खड़ा करो ताकि उन काफिरों को पता चले ये शहाबुद्दीन उर्फ गाजियाउद्दीन फिरोजगंज हार मानने वाला नहीं, उनसे किला छीन के ही रहेगा. बनाओ दमदमा, और ऊंचा, और ऊंचा. 2-3 महिने झाले. चालू द्या तुमचं. अरे हे स्वराज्य निजड्या छातीचे मावळे. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजताचे मावळे. पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरले त्यांना. जीवाचं नाव भंडारा ठेवलं. उधळलं तरी येळकोट आणि नाही उधळलं तरी येळकोट. हा देह, हा जीव स्वराज्याला अर्पण. शिवशंभूचं पोवादी मनगट आहे. खणखर, मजबूत. यलगार हो, दागो तोफे, गिरा दो उस किले की दीवार. दागो तोफे. अरे आपण वाघिणीचं दूध पिलेले अवलाद आहे. आपल्या निजड्या छातीनं तटबंदीला उभी करू. एका रात्रीत किल्ल्याची भिंत पुन्हा बांधू. तुमच्यासारखा एक मावळा म्हणजे 100 बाणगुळांना भारी आहे. काढून टाको. भवानी आपल्या पाठीशी आहे. चला भिंत उभी करा. हे तू पलीकडच्या तटबंदीवर उभा राहा. हे तुम्ही भाले घ्या, घोडे घ्या. चला चला कामाला लागा. संभाजी महाराज की आज 6 महीने में पहली बार खुश हुआ है शहाबुद्दीन. कुछ घंटों की बात और रामशेष हमारी मुट्ठी में होगा. या अल्लाह, खुशाम हुई. इश्क हो गया है इस दमदमे से मुझे. जश्न मनाओ, खुशी मनाओ. उन काफिरों तक पहुंचनी चाहिए अपनी आवाज. आम्हाला चकवा देतो काय? खाली जसनचं सुवर्ण ध्वंग करत 500-600च्या फौजांना किल्ला घ्यायला धाडले होय. अरे गनिमी गाव या मराठ्यांचा, याच मातीचा, आणि तो आम्हीच करायचा. जोरदारातून खाली जावा आणि सोबत नारळाच्या करवंटीमध्ये खेळे दारू गोळा भरून उडून टाका तो दमदमा. हुजूर, हमारी तरकीब हमारे मंसूबों को शिकस्त मिली है. ऊपर हमारे फौज के सिर कलम हो चुके हैं और हमारा बनाया हुआ दमदमा तबाह हो चुका है. तू भी इन काफिरों के साथ ही है.
खान जहां बहादुर को सौंप कर चले जाओ वहां से। लिखो उसे, उसका एक दिन 2 साल के बराबर होता है क्या? इतने से किले के लिए इतनी सारी दौलत और मुगलिया फौज कुर्बान की है उसने। कमबख्त, एक दिन में किला जीतने वाला था। अगर एक किला लेने में 2 साल लग गए तो 350 किले लेने में हजारों साल भी कम पड़ जाएंगे। पूरी उम्र लग जाएगी मुगलिया सल्तनत को स्वराज्य कब्जे में करने के लिए। लिखो उसे निकल जाए वहां से। रणधुर छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धनीतीच्या जोरावर 5.5 वर्ष अवघ्या 550 मावळ्यांनीशी आपल्या शौर्यानं रामसेस किल्ला अजिंक्य ठेवला। मुठभर मावळ्यांनी मनभर मोगली फौजांना असा लढा दिला की ज्यामुळे इतिहासात रामसेस अजरामर झाला। खऱ्या अर्थानं रामसेसमुळेच मुघल साम्राज्याच्या अधपतनाची मुहूर्तमेढ रोवली गेली। एका पाठोपाठ एक शाहबुद्दीन खान, बहादूर खान, कासम खान या सर्वांनी 40 हजाराची फौज घेऊन रामसेसवर हल्ला केला। तब्बल 5.5 वर्ष तरी देखील या सेनासागराला 5.5 वर्ष एका किल्ल्याभोवती झुंजत ठेवत रामसेसचा महापराक्रमी अज्ञात किल्लेदार आणि त्याचे अनामिक 550 मावळे त्यांनी अशी झुंज दिली की सुवर्णाक्षरांनी प्रत्येकाचं नाव लिहावं। परंतु दुर्दैवाची गोष्ट एकच, या शूर किल्लेदाराचं नाव इतिहासाला माहिती नाही। तो कोण, कुठला, त्याचं नाव काय, त्याचं गाव काय हे सर्व सांगायला इतिहास मात्र मूक झाला। स्वराज्याचे तोरण खऱ्या अर्थाने अशा ज्ञात अज्ञात असलेल्या स्वराज्याच्या शिलेदारांमुळेच बांधलं गेलेलं आहे। अभिमानानं उभा आहे, ऊर अभिमानानं भरून यावा असा हा रामसेसचा इतिहास आहे। इथल्या इतिहासाची पायधूळ मस्तकी लावू आणि अनामिक किल्लेदार आणि त्याच्या मावळ्यांसमोर नतमस्तक होऊ। जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज।